श्रीमच्चक्रधरा शनि श्रुतिवचा पीयूषपूर्ण प्रपा पाथोदपति पान्थमन्थरपरि श्रान्तस्य लोकस्य या स्फूर्जित् भीमभवाटवी समतट स्तम्नागधीरं सदा सारासार विचार सुंदर गिरा पारं गतं नौम्यहं सर्वज्ञ श्री चक्रधर। प्रथमतः आचार्य श्री यांच्या परंपरेपासून चालत आलेल्या पूर्वस्तता पूर्वसुरींना मी विनम्र अभिवादन करते। त्याचप्रमाणे आजच्या विषयाच्या अनुषंगाने बलस्थाने माझ्या व माझ्यासह आपल्या सर्वांच्या जीवनाला बलस्थानाच्या ऊर्जेच्या रूपाने जे लाभलेले आहेत, ज्यांचा उल्लेख आज अविभाज्य आहे, असे परमपूज्य परम आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी जुने बाबा, त्याचप्रमाणे माझ्या हृदयस्थ द्वय माता परमपूज्य आदरणीय कैवल्यवासी माई वाई, त्याचप्रमाणे ज्यांच्याकडून मी ब्रह्मविद्याशास्त्राचे धडे प्रथमतः घेतले, ज्यांच्याकडून मला सूत्रपात व गीता अध्ययन मिळाले, असे प्रथम बलस्थान परमपूज्य कैवल्यवासी संत भाऊ, त्याचप्रमाणे पूजनीय अक्का यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करते। त्याचप्रमाणे माझ्या व माझ्यासह आपल्या सर्वांच्याच जीवनाला ऊर्जा केंद्र असणारे प्रमुख बलस्थान, प्रगल्भ व प्रसन्न प्रभावी बहुश्रुत बहुअलंकृत परमार्गाचे केंद्रबिंदू अध्यक्षस्थानी विराजमान असणारे प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री गुरुजी यांना मी विनम्र दंडवत प्रणाम करते। स्नेहलता आत्याबाई, त्याचप्रमाणे या संस्थेला जे बलस्थानाच्या रूपाने लाभलेले आहेत ते आदरणीय पूजनीय ताई बाई अक्का, आदरणीय पूजनीय बापू दादा आप्पा, माझ्यासमोर बसलेले आपण सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ साधकवृंद, पंचक्रोशीतून उपस्थित असणारे आपण सर्वच नामधारक वासनिक गृहस्थ आणि माझ्यासमोर बसलेले आपण सर्व बालगोपाल, आपल्या सर्वांनाच दंड प्रणाम करून मी आजच्या माझ्या वाकपुष्पार्चन रूपी सेवेला प्रारंभ करते। प्रत्येकाच्या जीवनामध्ये बलस्थाने ही महत्त्वाची भूमिका बजावत असतात। आपल्या जीवनामध्ये काही संकट येतात, काही समस्या उद्भवतात, त्यावेळेस ही बलस्थाने आपल्याला शक्ती ऊर्जा देण्याचे कार्य करत असतात, आपले मनोबल वाढवतात, आपले आत्मबल आपला आत्मविश्वास हे बळकट करतात। ज्यावेळेस आपण बल हा शब्द ऐकतो त्यावेळेस साहजिकच आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभे राहते। बल म्हणजे एखादी सामर्थ्यवान ताकदवान व्यक्ती किंवा बल म्हणजे शूर पराक्रमी योद्धा। तर बल म्हणजे केवळ स्नायूंची ताकद होय तर नव्हे, तर बल म्हणजे आंतरिक प्रेरक शक्ती होय। बल म्हणजे एखाद्या व्यक्तीची, वस्तूची, संस्थेची ताकद, सामर्थ्य, गुणविशेष जे त्याला इतरांपेक्षा वेगळे आणि प्रभावी ठरवत असतात। आणि स्थाने म्हणजे साहजिकच एखादे ठिकाण, आधार किंवा मुळात स्थान होय की जेथून आपल्या मनाला, अंतकरणाला, आत्म्याला, हृदयाला काय होत असतं तर ऊर्जा प्राप्त होत असते। म्हणून प्रथमतः आपण बल म्हणजे नेमके काय याची व्याख्या पाहणार आहोत। बल म्हणजे मनाला विकारांपासून दूर ठेवण्याचे सामर्थ्य आहे। बल म्हणजे मनाला समाधान व शांती मिळवून देण्याची ताकद आहे। बल म्हणजे प्रेम, क्षमा आणि भक्ती टिकवण्याची शक्ती आहे। बल म्हणजे मनाची स्थिरता, नैतिकतेची जागरूकता आणि श्रद्धेची उंची एकवटण्याचे ते साधन आहे। बल म्हणजे बाह्य साधनेतून अंतर साधनेमध्ये प्रवेश करण्याची ती एक मुख्य ऊर्जा आहे। अशा प्रकारे बलाच्या आपल्याला अनेक व्याख्या करू येऊ शकतात, परंतु प्रथमतः आपण आजच्या सत्रामध्ये जीवनाची बलस्थाने या विषयाच्या अनुषंगाने विचार करू पाहता बलस्थाने अनेक प्रकारचे आहेत, परंतु मुख्य आपण 10 घटकांचा विचार करणार आहोत, ज्याच्यामध्ये प्रथमतः दान, क्षमा, शील, नियंत्रण, उपाय, ध्यान, प्रजा, बल, प्रणिधी आणि शेवटी ज्ञान। अशा प्रकारे
10 प्रकारची बलस्थाने आपण पाहण्याचा प्रयत्न करूया। ही बलस्थाने आपल्या मानवी जीवनाला शाश्वत अशी दिशा देणारे आध्यात्मिक आधारस्तंभ आहेत। आपल्याला माहीतच असेल की बल हा शब्द भ्रू या धातूपासून तयार करण्यात आलेला आहे। भ्रू म्हणजे वाढणे, पोषण करणे, पुष्ट होणे अथवा समर्थ करणे होय। या अनुषंगाने बलस्थानाचे अनेक प्रकार जसे की शारीरिक बलस्थान, मानसिक बलस्थान, आध्यात्मिक बलस्थान, सामाजिक बलस्थान, राजकीय बलस्थान, आर्थिक बलस्थान, नैतिक बलस्थान, वाचिक बलस्थान, बौद्धिक बलस्थान असे बलस्थानांचे अनेक प्रकार आहेत। परंतु आपण येथे थोडक्या बलस्थानांचा विचार करणार आहोत। प्रत्येक व्यक्तीच्या अनुरूप, घटनेच्या अनुरूप, प्रसंगानुरूप बलस्थाने ही बदलत जात असतात। या बलस्थानांमध्ये 2 उपप्रकारही मोडतात जसे की जड बलस्थाने आणि चेतन बलस्थाने। तर प्रामुख्याने आपण इथे आता सुरुवातीला जड बलस्थाने पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाला येते ते म्हणजे दान। आता या बलस्थानांचा विचार करत असताना आपण त्यांची संस्कृतमध्ये व्याख्या, त्याच्यावरती त्याचा आध्यात्मिक अर्थ, यानंतर त्याला एखाद्या गीतेच्या श्लोकाचा संदर्भ, महत्त्वपूर्ण स्वामींच्या श्रीमुखीचे वचन, त्याच्यावरती असलेला प्रकरणवश किंवा स्मृतिपाठामध्ये आलेले एखादे वचन, स्मृतिस्थळामध्ये आलेली महत्त्वपूर्ण स्मृती, लिहाचरित्रामध्ये आलेला महत्त्वपूर्ण संदर्भ, आमच्या महानुभाव साहित्यामध्ये आलेले अन्वयस्थळातील महत्त्वपूर्ण आमच्या पूर्वजांचे काही अनुभव, घटना, प्रसंग, या अनुषंगाने आपण हा विषय सोडवण्याचा, संवाद करण्याचा प्रयत्न करूया। दानाची संस्कृत व्याख्या करत असताना यत् सत्स्य वस्तू परहिताय प्रदीयते तद्दानम्, याचा आध्यात्मिक अर्थ होतो की आपल्या लोभाचा त्याग करून कुठल्याही अपेक्षेशिवाय पुढीलाच्या उपयोगी करता आपल्यातील श्रेष्ठ देणे ते दान होय। मग हे दान कोणत्याही प्रकारे असू शकते, मग ते धन, द्रव्य, सेवा, दास्य, कोणत्याही प्रकारे आपण ते दान करू शकतो, परंतु ते कसे पाहिजे तर निष्कामतेने आणि निस्वार्थ भावनेने ते दान पाहिजे। या दानावरती आमच्या स्वामींचे महत्त्वपूर्ण सूत्र आहे ते म्हणजे देमती दानी असे। देमाईच्या मातेला निमित्त करून समस्त मानवजातीसाठी स्वामी काय सांगत आहेत की देमती कशी आहे, देमती दानी असे म्हणजे परमेश्वर कसे तर दयाळू, मायाळू, कृपाळू, कनवाळू, वज्रपंजरू आहे, परंतु जीवासी आरती व्हावी म्हणजे जीवाच्या ठिकाणी काय पाहिजे, आवडी, उत्कंठा, इच्छा, तळमळ, अप्राप्ती पाहिजे। त्यावेळेस काय होणार आहे, याच्यावरती महत्त्वपूर्ण प्रकरण वश येतो तसे तो म्हणजे तथा आर्तो कोपरा पाण्याने, म्हणजे एखादे बालक असते, त्याला लहान असल्यामुळे शब्दामध्ये आपली भावना व्यक्त करता येत नाही, भूक लागलेली असते, ते आपल्या आईला रडून सांगण्याचा प्रयत्न करतं की मला भूक लागलेली आहे। आई कामामध्ये व्यस्त असते, ती गोष्ट लक्षात येत नाही, परंतु ज्यावेळेस अमृतकाळ तिच्या पाझरतात आणि तिच्या कोपऱ्यापर्यंत दुधाचा पान्हा येतो, त्यावेळेस त्या आईच्या लक्षात येते की आता आपल्या बालकाला भूक लागलेली आहे। सांगण्याचे तात्पर्य एवढंच की ज्यावेळेस आपण आपल्या परमेश्वर माऊलीला आपण तनाने, मनाने, अप्राप्तीपूर्वक, आवडीस्तव आपली इच्छा व्यक्त करणार आहे, रडून आपण तिच्याकडे ज्ञानप्रेमाचे दातृत्व मागणार आहे, त्यावेळेस ती परमेश्वर माऊली आपल्याला ज्ञानप्रेमाचे दातृत्व करण्यासाठी तिथे उत्कंठित होणार आहे। अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण असणारे हे दान आहे। याच्यावरती आमच्या भाष्यकारांच्या प्रमुख व्याख्या येतात। दान म्हणजे स्वसत्ता निवृत्ती करून परसत्ता संपादने, दान म्हणजे उपकार निरपेक्षते आणि दान म्हणजे सत्ता परित्यागे व्यक्ती। अशा प्रकारे आपली ही संस्कृती देण्याला श्रेष्ठ मानते, देणे हेच आमच्या श्रीमंतीचे लक्षण आहे। आणि हे देण्याचे जे दान आहे ते 3 प्रकारामध्ये मोडते, ते म्हणजे सात्विक दान, राजस दान आणि तामस दान। या 3 प्रकारामध्ये अनेक प्रकारचे दाने देण्यात येतात। आपल्याला माहितच आहे अन्नदान, द्रव्यदान, वस्त्रदान, धातुदान, जलदान, श्रमदान, बलदान, अवयवदान, अनेक प्रकारचे दाने या अनुषंगाने दिल्या जातात। महत्त्वपूर्ण घटक आहे की आपण कोणत्या भावनेने, कोणत्या प्रकारामध्ये ते दान देत असतो। आमच्या ब्रह्मविद्या शास्त्रा अंतर्गतही दान सांगण्यात आलेली आहेत, जसे की लियादान, सबंधदान, ग्रहणादान, कैवल्यदान। आमचे पंडित विश्वनाथ बास म्हणतात, ऐसे दाने अनंते देवोनी उदारे श्रीमंते, मग अनेत्र स्थानांतराते चिंतिता झाला। अशा प्रकारे लिहाचरित्रात महत्त्वपूर्ण संदर्भ येतो ते म्हणजे भट्टा पांडुवेके स्तुती करणे। आमचे आचार्य सर्वज्ञांना उद्देशून म्हणत आहेत, काय म्हणत आहेत, पांगुया पाय देसी, आंध्या डोळे देसी, बहिऱ्या कान देती, मुख्या वाचा देसी आणि अपक्षा पाक देशी, ऐसी तुझी कीर्ती आहे कोणी आला का सी चक्रधरा राया। लक्षात घ्या महत्त्वपूर्ण बाब, आपल्याला दान मागताही आलं पाहिजे आणि दान
देताही आलं पाहिजे. आमचे मूर्तिप्रकाशकार ग्रंथकर्ते म्हणतात की देवासी दातृत्वाचे व्यसन म्हणून दया केली प्रधान, ते देऊ आली कैवल्यदान भूमंडळासी. म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकारचे दान मागायचे हे आपल्याला लक्षात आले पाहिजे. एक वेळेस आमचे सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी आमच्या आचार्यांना भोगावतीच्या काठी उभे गंगा तटी दोन्ही किनाऱ्यावरती सांगतात की आता तुम्ही जा आणि काय करा, तुम्ही कैवल्यदानी एकू आला असे तो घाया घाया कैवल्यदान फोकरत असे, अशा प्रकारची तुम्ही दवंडी पिटवा. आचार्य जातात, परंतु एकही अधिकारी जीव तिथपर्यंत म्हणजे आमच्या सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींच्या सन्निधानामध्ये सहवासामध्ये येत नाही आणि त्या कैवल्यदानाला तो पात्र होत नाही. यावरून आपल्या लक्षात येईल की दान हे मागताही आलं पाहिजे आणि दान हे देताही आलं पाहिजे. अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण असणारे हे महत्त्वपूर्ण दान हे बलस्थान आपल्याला आपल्या जीवनामध्ये उपयोगात आणता आले पाहिजे. यापुढील महत्त्वपूर्ण बलस्थान आहे ते म्हणजे क्षमाशक्ती. क्षमाशीलता म्हणजे पुढीलकडून चूक झालेली असतानाही त्याच्यावरती राग न धरता, त्याच्याबद्दल द्वेष न मनामध्ये धरता त्याला क्षमा करणे. क्षमाशीलता हे दुर्बलतेचे नाही तर सबलतेचे आणि सामर्थ्याचे लक्षण आहे. आमच्या आत्ताच उदाहरण आपण पाहिलं शिशुपाळाचं. आमच्या भगवंत गोपाल कृष्णाने शिशुपाळाचे 99 अपराध क्षमा केलेले आपल्या लक्षात येतील. आणि यावेळेस लक्षात घेता आलं पाहिजे होतं की शिशुपाळाने 99 अपराध घडण्याच्या अगोदर जर भगवंताकडे क्षमा मागितली असती तर कदाचित इतिहास वेगळा असता. असो तर या क्षमा याची संस्कृत व्याख्या करताना क्षमा धर्मस्य भूषण दोषिणी अपि अप्रतिशोध भावया सा क्षमा. याचा आध्यात्मिक म्हणजे पुढीलाकडून आपला अपमान झाला, अन्याय झाला तरी तो अन्याय आपल्याला सहन करता आला पाहिजे. अशा प्रकारे स्मृतिपाठामध्ये महत्त्वपूर्ण वचन येते, गोसाव्यांचे नाम श्रवण झाल्या जाणीव सिंहानेव चातुर्य कुशलता शांती क्षमा व्हावी. या चरित्रामध्ये महत्त्वपूर्ण असा लिहायचा संदर्भ येतो, प्रमाण अनुभव नामकरणी शिक्षापन. पद्मनाभी नावाचे भक्त ज्यावेळेस कोटी करतात की तुमच्या गुरुचा अनुभव काय परमाणू एवढा, आणि त्या शिष्याचे अंतकरण तिथे पोळते. वेळेच्या अभावी थोडक्यात संदर्भ सांगते. आणि त्यावेळेस स्वामी त्या पद्मनाभी देवांची ती चूक लक्षात आणून देतात आणि सेनामातीने अंग माखून त्याला क्षमा मागायला सांगतात. शिष्यही त्याला क्षमा करतो. अशा प्रकारे क्षमा मागताही आली पाहिजे, क्षमा करताही आली पाहिजे. नाहीतर आपल्या लक्षात येईल की त्याचा शेवट काय असतो. ज्यावेळेस आमचे स्मृतिस्थळामध्ये संदर्भ येतो, आमचे कोथोवास नावाचे एक भक्त ज्यावेळेस त्यांच्या सागरीतील पाणी संपते त्यावेळेस ते उमायसेच्या करवतीतील पाणी पितात आणि ते पाहून त्या उमायसा मातांना राग येतो. उमायसा त्यांना शूद्र म्हणून हिणवतात आणि तिचे हे शब्द महिमभट्टांच्या कानावरती पडतात आणि महिमभट्ट उमायसाची चूक लक्षात आणून देतात. आणि त्यावेळेस उमायसा साद्रव अंतकरणाने कोथोवासांकडे जाते आणि नेनेची वा पापीनी चुकली जी म्हणून त्यांची क्षमा मागते. त्याचप्रमाणे आपल्याला स्मृतिस्थळामध्ये संदर्भ सापडतो तो म्हणजे अनुतप्त महिमभट्टी आऊसा क्षमा मागणे. इतकेच काय, पण शेवटी स्मृतिस्थळाच्या शेवटी महत्त्वपूर्ण असा संदर्भ येतो ते म्हणजे या पंथाचे पंथ शिरोमणी आचार्य ज्यावेळेस त्यांना थोर अशक्ती उपजली असते, देहनिद्राण झालेले असते आणि देहांत काळ समय वर्तत असे, त्यावेळेस त्या समस्त गुरुकुळाच्या समोर आमचे आचार्य हात जोडत आहेत आणि हात जोडून समस्त गुरुकुळाच्या समोर क्षमा मागत आहेत. क्षमा तुम्ही अवघेसी चक्रधर रायाच्या धुरा असा, गोसाव्यांचा व्यापारू चालविता, माझ्याकडून कोणासी काही बेकासी गेले असेल तरी माझं उदार अंतकरणे क्षमा करावीची. क्षमा मागण्यासाठी अंतकरण सुद्धा उदार असावं लागतं. अंतकरणाची व्यापकता उदार असावी लागते, कारण क्षमा शीलस्य भूषण. म्हणून क्षमा हे महत्त्वपूर्ण बलस्थान आपल्याला आपल्या जीवनामध्ये जाणून घेतले पाहिजे. यापुढील बलस्थान आहे ते म्हणजे शील. शील म्हणजे आत्मसंयम, नैतिकता, सज्जनता आणि सुसंस्कारिक वर्तन याचा एकत्रित मिलाप होईल. शीलाची संस्कृत व्याख्या करताना शील धर्मस्य भूषणम शीलम परमभूषणम शुभाचार वृत्तीशीलम. त्याचप्रमाणे याचा संस्कृत अर्थ होतो तो म्हणजे शिष्टाचार पालनम शीलम आत्मसन्मानशीलम आचाराशील संपन्ना. अशा प्रकारे आपल्याला शीलाची व्याख्या, शील म्हणजे सदाचारी गुणांचं आपलं वागणं असतं. आणि याचा गीतेमधील संदर्भ पाहायचा झाला तर अमानित्व मदंबित्वा महिंसा शांतिरार्जव. याचे महत्त्वपूर्ण उदाहरण आपल्याला स्मृतिस्थळामध्ये म्हणजे आपल्याला सौंदर्य हे डोळ्यांनी ज्याप्रमाणे दिसतं
तसं शील हे जरी डोळ्यांनी दिसलं नाही तरी ते आपल्याला अंतःकरणाने आणि हृदयाने जाणवत असतं. आमच्या पूर्वसुरींमध्ये वाचा सुंदर बोलायचं नावाच्या एक माता होऊन गेल्या. ज्यावेळेस अल्लाउद्दीन खिलजीची महाराष्ट्रावरती धाड आली, त्या यवनांच्या धाडीमध्ये आपला प्रमुख लिहाचरित्र ग्रंथ त्यांच्या जवळ होता आणि त्या ग्रंथाचे रक्षण करण्यासाठी, आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी, देहाचे रक्षण करण्यासाठी, आपल्या शीलाचे रक्षण करण्यासाठी या मातेने मागचा पुढचा कोणताही विचार न करता दिला प्राण आड घालवणे. तिने आपल्या प्राणाचा तिथे शेवट केलेला आहे, परंतु तिथे आपला धर्म आणि शील या दोन्हीचेही रक्षण केलेले आहे. त्याचप्रमाणे स्मृतीस्थळामध्ये आपल्याला दिसून येतात ते म्हणजे आचार्यश्रींच्या नात, त्या म्हणजे विदुषी नाती नागायचा. आत्मादिक्रमे अस्थिपरी आचरणावरती कडक असे वैराग्य केलेले दिसते. सप्तशृंगीच्या डोंगरामध्ये आचरण करत असताना, भिक्षा मागत असताना आजूबाजूच्या गावामध्ये ज्यावेळेस जनलोक त्यांच्याकडे पाहत होते त्यावेळेस दादूला की बाई ही गोष्टही कोणाच्या लक्षात येत नव्हती. स्त्री आहे का पुरुष आहे ही गोष्ट कोणाच्या उपलक्षात येऊन दिली नाही. अशा प्रकारचं कडक आचरण, वैराग्य त्यांनी तिथे केलेलं दिसतं. इतकेच नाही तर आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावरती त्यांनी तिथे देव मिळवलेला आहे. असं या शीलाचं महत्त्व आहे. हे महत्त्वपूर्ण बलस्थान आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळवता आलं पाहिजे. यासाठी आमच्या स्वामींचं महत्त्वपूर्ण वचन आहे ते म्हणजे स्वभाव मात्रे. ज्यावेळेस आपण आपल्या अष्टस्वभावांना मात्रा देऊ त्यावेळेस आपल्याला या बलस्थानाप्रमाणे राहता येणार आहे आणि वागता येणार आहे. कारण शील म्हणजे केवळ बाह्य वर्तन नव्हे, बाह्य आचार नव्हे, तर शील म्हणजे हे आपलं आंतरिक वर्तन, आपल्या आत्म्याचं तेज आहे. यापुढील बलस्थान आपण पाहणार आहोत ते म्हणजे नियम. नियम म्हणजे आपले मन, वाणी, शरीर या सर्व गोष्टींना, आपल्या सर्व इंद्रियांना एका नियमित, एका शिस्तबद्ध दिशेने वाटचाल करणे. यासाठी संस्कृत व्याख्या येते ती म्हणजे नियमा स्वधर्म पालनम आत्मनिग्रहच. त्याचप्रमाणे आमचे पतंजली ऋषी हे योगसूत्र या आपल्या ग्रंथामध्ये नियमाची व्याख्या करताना म्हणतात स्वच्छ संतोष तपहा स्वाध्यायेश्वर प्रणिधानानी नियमा. यावरती गीतेचा संदर्भ येतो तो म्हणजे नियतम कुरु कर्मत्वम कर्मजायो हे कर्मन. अशा प्रकारे हा नियम आपण ज्यावेळेस आपल्या अष्टस्वभावांना, आपल्या वाणीला, आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आपल्या हृदयाला आपण ज्यावेळेस लावून घेऊ त्यावेळेस नक्कीच आपण ऊर्ध्वगतीने वाटचाल करणार आहे. महात्मा गांधींचं उदाहरण यांना माहीतच आहे, बालगोपालांना, की त्यांनी काय केलं. श्रीधर, त्यांनी काय केलं, महात्मा गांधींनी काय केलं, अहिंसा तत्वाचं, नियमाचं पालन केलं. त्याचप्रमाणे राजा युधिष्ठिर यांनी धर्माचं पालन केलं, सत्याचं पालन केलं. हा नियम उभ्या आयुष्य त्यांनी सांभाळला. आपल्या महानुभावांच्या साहित्य दालनामध्ये महत्त्वपूर्ण असा एक ग्रंथ येतो तो म्हणजे श्रुतश्रेष्ठाचार. याच्यामध्ये एक प्रकरण येते ते म्हणजे जालन्याचे लालाजी. थोडक्यात पाहायचं झालं तर हा माणूस पंजाबामध्ये राहणारा, कट्टर उपदेशी, परमेश्वरावरती निष्ठा आणि श्रद्धा असलेला, परंतु संसारामध्ये काही अडीअडचणी येतातच आणि या अडचणीस्तव त्याला पंजाबामधून महाराष्ट्रामध्ये येऊन राहावं लागलं. महाराष्ट्रातील जालना या जिल्ह्यामध्ये तो आपल्या सहकुटुंब, पती पत्नी, पुत्रासह येऊन राहू लागला. जवळ जाण्याचे स्थान असल्यामुळे तो प्रतिदिनी आपल्या अंतःकरणातील श्रद्धा परमेश्वराच्या चरणी समर्पित करण्यासाठी त्या स्थानाचे वंदन करण्यासाठी जात होते. रिक्त हस्तेन पश्यंती या नियमाप्रमाणे आपल्यासोबत फळं फुलं वाहण्याचा त्याने नियम केलेला असता. प्रतिदिनी फुले वाहणे ही त्याची आवड होती, हा तिचा नियम होता. एक दिवस असेच पावसाळ्याचे दिवस होते, मुसळधार पाऊस चालू होता आणि अचानक ते मंदिरामध्ये अडकले. त्यांनी आपल्या पुत्राला निरोप पाठवला की फुले घेऊन ये. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर मुलगा काही तिथे पोहोचला नाही आणि चिंताग्रस्त असणाऱ्या त्या लालाजींची, पूर्वीच्या काही मंदिराचं बांधकाम, त्या भिंती आपल्याला माहीतच असतील, दगडी बांधकाम असतं, त्या दोन दगडांच्या मध्ये जी सांध होती, जी चिरा होती, त्या चिरेमध्ये त्याला फुलाची पुडी अडकलेली दिसली आणि मग त्याला हर्ष उत्पन्न झाला की आजचा आपला दिवस वंद्य वाया जाणार नाही, आजचा आपला नियमाचा भंग होणार नाही. लालाजी जातात, ती पुडी घेतात आणि स्थानावरती समर्पित करतात. परंतु त्यांच्या मनाला हुरहुर लागलेली असते, अरे मुलगा आला, पुडी ठेवला, निघून गेला, स्थानवंदन केले नाही, दंडवत केला नाही, काही नाही. घरी पोचल्यानंतर ज्यावेळेस लालाजी आपल्या पुत्राला विचारतात, का रे स्थानवंदन केलं नाही, दंडवत केलं नाही, निघून आलास? आणि त्यावेळेस पुत्राला आश्चर्य वाटतं, अहो
मुसळधार पाऊस होता, घरातून मला बाहेर पडता आले नाही आणि तुम्ही म्हणता की फुले वाहून आला. आणि काय आश्चर्य, लालजींना जे कळून चुकायचे होते तिथे कळून चुकलेले होते. कारण जर आपला मनाचा निग्रह असेल, आपली श्रद्धा एकनिष्ठ असेल, आपला दृढ निश्चय असेल, तर प्रत्यक्ष परमेश्वरही ओळवणी माये करवी तिथे सहाय्य करतात. याचे प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला या प्रकरणातून लक्षात येईल. अशा प्रकारच्या नियमाने आपण आपल्याला वाहून घेतलं पाहिजे, कारण हे आपले प्रमुख बलस्थान आहे. यापुढील बलस्थान आपण पाहणार आहोत ते म्हणजे ध्यान. ध्यानाबद्दल जास्त काही मी बोलू इच्छित नाही, पहिल्या दिवशी आपण ऐकलेलंच आहे. ज्याची संस्कृत व्याख्या होते ते म्हणजे चित्तेकाग्रम ईश्वर स्मरणे ध्यानम, म्हणजे मनाला एकाग्र चित्तेने ईश्वर स्मरणामध्ये ध्यानस्थ करणे. एका विषयावरती आपली अखंड सातत्यपूर्ण धारा टिकवणे म्हणजे मन ध्यान होय. त्याचप्रमाणे ध्यानस्थ व्हावे पश्चात प्रहरी तेवी मी विजय करी हृदया माझी. अशा प्रकारचे ध्यान आपल्याला आपल्या पूर्वजांनी, पूर्वसुरींनी, आपल्या आचार्यांनी, गुरुनिमित्ताने केलेले लक्षात येते. याचेच मूर्तिमंत प्रत्यक्ष वर्तमान स्थित उदाहरण म्हणजे धुऱ्या डोंगरातील कैवल्यासी असणारे परमपूज्य बाबाजी, ज्यांनी उभ्या आयुष्य त्या एकांतवासामध्ये त्यांनी आपली साधना केलेली आहे. ध्यानस्थपणे परमेश्वरा नाम स्मरणामध्ये त्यांनी आपल्या देहाचा त्याग केला आहे. अशा प्रकारचे हे महत्त्वपूर्ण असणारे ध्यान हे बलस्थान आपल्याला आपल्या जीवनामध्ये उतरवता येऊ शकते. यापुढील महत्त्वपूर्ण बलस्थान आहे ते म्हणजे प्रजा. वेळेच्या अभावी मी आपल्याला थोडक्यात माहिती देत आहे. प्रजा म्हणजे याची संस्कृत व्याख्या होते लोकहिते य प्रवृत्ता स प्रजासेवी. प्रजा म्हणजे आपण, लोक, जन. या लोककल्याणार्थ, समाज रक्षणार्थ परमेश्वर प्रतिसृष्टी अवतार धरत असतात. ज्ञानप्रबोध ग्रंथकर्ते म्हणतात, जय स्नेह माते जनका, जय अमित प्रजा पाळका, जय अनमित बंधू तारका अनाथनाथा. म्हणजे परमेश्वराने प्रत्येक युगामध्ये अवतार धारण करण्याचा जो अट्टहास केलेला आहे, गावोगावी देशोदेशी वाडोवाडी परमेश्वर जीवाची शोधणी करून जीवोद्धारणाचे जे व्यसन स्वीकारलेले आहे ते म्हणजे फक्त एका नात्याने, ते नाते आहे प्रजा पालक पिता. प्रजा ही दक्ष राजा, परमेश्वर राजा आहे, परमेश्वर पिता आहे आणि आपण काय आहोत, आपण परमेश्वराची प्रजा आहोत. अशा प्रकारे आपल्याला माहीतच आहे की एक मत जरी मतदानामध्ये एक मत कमी पडलं तर काय होतं, या गावाचा सरपंच असेल, प्रधानमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, राष्ट्रपती असेल तरी एकमताने काय होतो, तो निवडणुकीमध्ये हरल्या जातो. अशी ह्या प्रजेची ताकद आहे. आपल्या भारताच्या संविधानामध्ये सुद्धा आपल्याला नियम लक्षात येईल, वी द पीपल या शब्दानेच प्रजाहिताचा प्रारंभ झालेला आहे. अशा प्रकारचे हे महत्त्वपूर्ण प्रजेचे बलस्थान आपण ओळखले पाहिजे. यापुढील महत्त्वपूर्ण असणारे बलस्थान म्हणजे ज्ञान. ज्ञानाची ज्ञानदेवनी उद्धारती. आता गुरुवर्य ज्ञानी आपण सर्वच आपल्या समोर ज्ञानाबद्दल काही बोलावे असे मला वाटत नाही, तरी गीतेचा संदर्भ त्यावरती येतो. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. जे इष्टानिष्ट प्रकाशक ज्ञान होय निकळंक, पुनरावृत्ती संसार मोचक दैव वसे. अशा प्रकारचे जे ज्ञान आहे ते म्हणजे जे जैसे असेल ते तैसे जाणीचे ते ज्ञान. अशा प्रकारच्या ज्ञानावरती श्री गुरुवर्यांकडून सततचे मार्गदर्शन आपल्याला लाभत असते, म्हणून मी याच्यावरती जास्त काही बोलू इच्छित नाही. परंतु एक संदर्भ या चरित्रातला नक्की सांगू इच्छिते. ते म्हणजे दोन शिष्य रस्त्याने जात असतात. जाता जाता त्यांना रस्त्याने एक डुक्कर जाताना दिसतं. त्यातील एक शिष्य म्हणतो की हा मोठा उंदीर आहे, तर दुसरा म्हणतो अरे नाही, हे तर हत्तीचं छोटं पिल्लू आहे. दोघांमध्ये तिथे वादसंवाद चालू होतो. पहा, ज्ञान आणि अज्ञान यातील फरक आपल्याला वेळीच ओळखता आला पाहिजे. ज्ञानी गुरु कसा असतो आणि अज्ञानी मनुष्य कसा असतो याचं महत्त्वपूर्ण उदाहरण आपल्याला ही लीला देऊन जाते. ते दोन्ही शिष्य काय करतात, त्या डुकराला घेऊन आपल्या गुरुच्या सहवासात सन्निधानामध्ये घेऊन येतात आणि गुरूंना इतिवृत्तांत सांगतात. आता इथे महत्त्वपूर्ण बाब आहे. आता गुरु याच्यावरती काय उत्तर देत आहेत. त्यांचे जे श्री गुरु असतात खूप छान असतात आणि ते त्यांचा तिथे उत्तर देतात. अरे माझेनी प्रसादे येतुलेही नेने. आतापर्यंत मी तुला जे ज्ञान दिलं त्याने तुला इतकीही ओळख झाली नाही. हे काही उंदराचे मोठे रूप नाहीये किंवा हत्तीचे छोटे पिल्लू नाहीये, हा तर चक्रवाक पक्षी आहे.
त्याला पंख होते का? नाही. ते शिष्य तरी जवळजवळ सारखं सम बोलत होते, परंतु अज्ञानी पण माणसाचं कसं असतं, त्यांनी तर डायरेक्ट चक्रवाक पक्षी सांगितलं. म्हणून आपल्याला खरोखर आपण भाग्यवंत आहोत की आपल्या जीवनामध्ये श्री गुरुजींसारखे गुरुवर्य ज्ञानी गुरु लाभले. हे महत्वपूर्ण बलस्थान ते म्हणजे उपाय. याच्यावरती संस्कृत व्याख्या आहे सिद्धैवोपजनकम साधनम उपाय, ज्याचा आध्यात्मिक अर्थ होतो तो म्हणजे योग्य मार्ग, युक्ती, साधना किंवा पद्धती, समस्येच्या निराकरणासाठी केली जाणारी कृती. याच्यावरती आमच्या स्वामींचे महत्वपूर्ण श्रीमुखीचे वचन आहे ते म्हणजे उपाय न परिचय असे काही असे. आणि याच्यावरती प्रकरणवश येतो भक्ती उपाव कथन. लिहाचरित्रामध्ये संदर्भ येतो चारनेरी मार्कंडा रोगनाशा उपाय. मार्कंडा नावाचे जे भक्त आहेत त्यांना आमचे स्वामी उपाय सांगत आहेत की तुम्ही काय करा, तुम्ही भिक्षा मागून या आणि तुमच्या भिक्षेतील अन्नाचे जे 18 घास आहेत ते आमच्या ठिकाणी समर्पित करा. मा तुमचे 18 रोग पिंपळी बांधली जती. पहा, 18 रोग नाचण्यासाठी आपल्याला किती डॉक्टर करावे लागतात, किती उपाय करावे लागतात. आमच्या स्वामींनी साधा सोपा आपल्या सर्वांसाठी मार्कंड्यांना निमित्त करून उपाय सांगितलेला आहे. काय करा, तुम्ही भिक्षाविधी करा आणि तुमच्या होणाऱ्या उपायांवरती, तुमच्या होणाऱ्या रोगावरती उपाय मिळवा. हा महत्वपूर्ण उपाय आमच्या स्वामींनी सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस स्मृतीस्थळामध्ये संदर्भ येतो काय कृष्ण भक्त नावाचे एक सद्भक्त असतात, आमच्या आचार्यांच्या सहवासामध्ये असतात, अटनविजन करत असतात. अटनादिक्रमे जात असताना काय होतं, त्यांना चोर म्हणून धरल्या जातं आणि उपद्रव केला जातो. आणि ही गोष्ट ज्यावेळेस आचार्यांच्या कानावरती येते त्यावेळेस आचार्य तिथे काय उपाय करत आहेत, आचार्य तिथे महात्मा वेश देत आहेत. तेव्हापासून या वेशाची परंपरा सुरुवात करण्यात आलेली आहे. इतकेच नाही तर आमचे श्री गुरुवर्य नित्यदिनी आमचं घोर पठण करून घेतात, चिंतन करून घेतात. आमच्याकडून आदल्या दिवशी दिलेलं चिंतन दुसऱ्या दिवशी दिल्या जात नाही आणि मग आम्हाला श्री गुरुवर्य श्री गुरुजी त्याच्यावरती उपाय सांगतात. असं करा, संध्याकाळी 11च्या आत झोपा, तुमचा मोबाईल नावाचं जे काही आहे ते उपकरण बाजूला ठेवा, त्याचा नाद शोधा. पहाटे सारस्वत सात्विक काळामध्ये उठा, उपाय आहे हा. पुढे घडायचं असेल तर हा महत्वपूर्ण उपाय आहे. आणि पहाटे सारस्वत काळामध्ये उठा, तुमचं चिंतन, मनन, शास्त्र, पठण सर्व काही परमेश्वर पूर्णत्वाला नेणार आहे. अशा प्रकारे उपाय आपल्याला लिहाचरित्रामध्ये अनेक प्रकारचे दिसतात. आपला विकार दोष, विकल्प दोष, आपल्या ठिकाणी असणारे जाय 22 आदी दोष नसण्यासाठी महत्वपूर्ण भाष्यकारांनी उपाय सांगितलेला आहे. तो म्हणजे एकीचर्या आणि एकी अनुताप. मराठीमध्ये एक म्हण येते, कुलूप तेथे चावी, प्रश्न तिथे उत्तर, आणि जिथे संकट आहे त्या संकटाच्या निराकरणासाठी, संकट हरण्यासाठी उपाय हा असतोच असतो. वज्रकिटकीची नाही या संसाराला दुःखरूपता, पापमूळता आणि अनित्यता अशा प्रकारचा दोष लागलेला आहे. आणि या संसारामध्ये आपण जन्म घेतलेला आहे आणि या जन्मापासून, या जन्म मरणाच्या फेऱ्यापासून जर आपल्याला सुटका पाहिजे असेल, याच्यावरती आमच्या स्वामींनी महत्वपूर्ण उपाय सांगून ठेवलेला आहे. आणि तो काय आहे, मा हे एक जन्म येथे दिसोका. साधा सोपा सरळ उपाय, फक्त तो आचरणात आणला तर संसार त्रसिताचे दुःख विसरावया नाही आणि एक चक्रधर वांचोनी मोचक कवनी नाही. म्हणून हा महत्वपूर्ण उपाय आपल्याला आपल्या जीवनात कृतीशील आचरणात हे बलस्थान मिळवता आलं पाहिजे. यापुढील बलस्थान आहे ते म्हणजे बल. बल हे केवळ शारीरिक नव्हे तर बल हे मानसिक, नैतिक, आध्यात्मिक, लौकिक अनेक प्रकारचं बल आहे. या बलाची संस्कृत व्याख्या होते धार्मिके स्थैर्य बलम, ज्याला गीतेचा संदर्भ येतो बलम बलवता चाहम काम राग विवर्जितम. माझ्या समोर बसलेले आपण सर्व अनुभवशील आणि बलशाली आहात, कारण अनुभवाचे तेज बल ज्याचे महान तोच तर महानुभाव मनवला जातो. म्हणून हे बलस्थान आपल्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे बल पाहिजे नामस्मरणाचे, नाही तर जीवन दिसे धर्माचे. नामस्मरणाचे बल सामर्थ्य जर आपल्यामध्ये असेल तर नक्कीच आपण आपल्या जीवनाच्या ऊर्ध्वगतीला वाटचाल करणार आहोत. यासाठी आपल्याला अन्वयस्थानामध्ये महत्वपूर्ण असे उदाहरण पाहायला मिळते ते म्हणजे श्री विद्वांस महानुभाव. भडेगावी सूचित दर्शने. ज्यावेळेस या महानुभावांचा मेळावा गुरुकुळासोबत भडेगावला येतो त्यावेळेस एक दिवशी हे महानुभाव साधनेमध्ये असतात. आपल्या तोंडावरती पाळुके पांघरून घेतात
संपूर्ण गुरुकुळ आजूबाजूला स्मरणामध्ये दंग असते, महानुभाव सुद्धा स्मरणामध्ये दंग आहेत. त्या गावातील अचानक काय होतं, एक घटना प्रसंग घडतो. एका स्त्रीचे मूल अंगणामध्ये खेळत असते आणि त्याला सर्पदंश होतो. आजूबाजूचे शेजारी पाजारी असतात, ते म्हणतात ह्या गावामध्ये महानुभावांचा मेळावा आलेला आहे, असं कर तू तुझ्या मुलाला त्या महानुभावांच्या जवळ घेऊन जा, त्यांच्या सानिध्यात घेऊन जा, नक्कीच ते तिथे काहीतरी उपाय करतील. ती बाई आशेच्या किरणाने त्या मुलाला घेऊन महानुभावांजवळ येते आणि त्यांच्या पायावरती ते मूल ठेवते. आता धर्मसंकट उभं राहिलेलं आहे, कारण मरणाला काळवंचना तो फक्त परमेश्वर करणार आहे. परंतु महानुभावांवरती आलेले हे संकट परमेश्वराने कसे तारण केलेले आहे याचे मूर्तिमंत उदाहरण आपल्याला या स्मृतीतून पाहावयास मिळते. ज्यावेळेस विद्वांस महानुभावांच्या पायावरती ते मूल ठेवण्यात आलेलं आहे, त्यावेळेस तिथे आडपडदा लावण्यात येतो. एका पायावरती ते महानुभाव तिथे उभे राहतात आणि फाळुके तोंडावरती पांघरून उत्तराभिमुखे तिथे स्मरण करत आहेत. आणि काय आश्चर्य, तास 2 तासाचा घटिकेचा वेळ जातो आणि अक्षरशः त्या मुलाला चेतनत्व प्राप्त झालेलं आहे. खडकुलीची लीला नामस्मरणामध्ये आठवली आणि त्या मुलाला तिथे जीवदान मिळालेलं आहे. हे आहे नामस्मरणाचे बळ सामर्थ्य. अशा प्रकारे हे बल आपल्याला परमेश्वराच्या सांगितलेल्या मोक्ष मार्गाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून ठरतात. आणि शेवटचे माझे बलस्थान आपल्याला सांगण्याचे आहे ते म्हणजे प्रणिधी. प्रणिधी म्हणजे समर्पण. ईश्वर समर्पणम प्रणिधी. देवावरती आपली अखंड श्रद्धा, विश्वास, निष्ठा आपल्याला समर्पित करता आला पाहिजे. ज्याप्रमाणे एक बीज असतं, ते मातीमध्ये स्वतःला गाडून घेतं, त्या बीजाचं वटवृक्षात रूपांतर होतं. पुन्हा त्याला झाडा, पानं, फले, फुले, पाने, फांद्या फुटतात. पुन्हा ते बीज जमिनीमध्ये स्वतःला गाडून घेतं, पुन्हा नव्याने त्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर होते. काय होतं, पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जन्म, पुन्हा मरण. म्हणजे हे चक्र कसं अव्याहतपणे चालूच आहे आणि चालतच राहणार आहे. परंतु जर आपण ज्ञान जागृतीने स्वतःला वेळीच जागे केले तर आपल्या लक्षात येईल की पुन्हा पुन्हा या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जर आपल्याला सुटका करून घ्यायची असेल तर काय करावे लागेल, तर आपल्याला प्रणिधी भावाने, एक निष्ठतेने आपल्याला स्वतःला ईश्वरचरणी समर्पित करता आले पाहिजे. समर्पणाचे अनेक प्रकार आहेत. कोण कर्तव्याने स्वतःला समर्पित करतं, कोण भावनेने, कोण श्रद्धेने, कोण सेवेने, कोण दास्याने, कोण तन मन धनाने. जे जे काही आपल्या जवळ असेल ती भावना आपण परमेश्वराच्या चरणी, आपल्या गुरूंच्या चरणी परमार्गाच्या ठिकाणी समर्पित करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि याच्यात महत्त्वपूर्ण बाब ही आहे की समर्पण हे आपल्याला करताही आलं पाहिजे. नुसते असून चालत नाही, ते आपल्याला असलेलं बाहेर काढता आलं पाहिजे आणि देताही आलं पाहिजे. आमचे भगवंत गोपालकृष्ण म्हणतात की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम तवा सर्व पापेभ्यो. काय, तू एकाग्रतेने माझ्या ठिकाणी शरण ये आणि मी तुला तुझ्या उद्धाराचा मार्ग मिळवून देणार आहे. म्हणून समर्पण हे असं बलस्थान आहे जे पराभवाचं नाही तर एकमेव आपल्या विजयाचं ठिकाण आहे. म्हणून लक्षात घ्या की परमेश्वराचं हृदय जर आपल्याला जागरूक करायचं असेल तर एकमेव आपल्याकडे उपाय आहे, ते म्हणजे आपलं हे तन मन धन परमेश्वर चरणी समर्पित करणे. अशा प्रकारे माझी वेळ पूर्णत्वाला गेल्यामुळे माझा जो विषयाचा काही अनुषंगिक महत्त्वपूर्ण भाग राहिलेला असेल तो आपल्याला ह्या ज्ञानचिंतन समितीतर्फे जे हस्तलिखित प्रदर्शित होणार आहे त्यामध्ये आपल्याला आपले हे जे काही विचार असतील व्याख्यात्यांचे ते ऐकायला मिळेल. कारण या विषयावरती एक महत्त्वपूर्ण कविताही करण्यात आलेली, मुक्त हस्ते द्यावे दान तेच खरे मुक्तीचे निधान. परंतु ही कविता वेळेअभावी मी ते बोलत नाहीये, कारण श्री गुरुवर्यांसाठी महत्त्वपूर्ण असा वेळ आहे. तरी शेवटी मी माझे विचार चारोळीच्या रूपाने आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे की ही बलस्थाने आपल्या जीवनामध्ये काय कार्य करत असतात. या बलस्थानातून जे आपल्याला शक्ती मिळत असते, ह्या बलस्थानातून आपल्याला जी ऊर्जा प्रदान होत असते, या बलस्थानातून आपल्याला जी ताकद मिळत असते. कारण सुरुवातीला मी सांगितलं काही बलस्थाने ही जड असतात आणि काही बलस्थाने ही चेतन असतात. श्री गुरुवर्यांच्या रूपाने हे चेतन बलस्थान आपल्याला आपल्या जीवनामध्ये लाभलेलं आहे. म्हणून शेवटी मी माझी एक भावना व्यक्त करू इच्छिते की बलस्थाने आपल्या जीवनामध्ये काय प्रदान करतात, तर ती आपल्याला ताकद देतात. ना भीतीपुढे झुकायचं, आपल्या मनामध्ये अनेक प्रकारची भीती दडलेली आहे, तर त्या भीतीपुढे
आपण झुकायचं नाही, ना भीती पुढे झुकायचं, ना दुःखात विरघळायचं. बलस्थान धरूनही आपले जिद्दीवरती चालायचं. जिद्द चिकाटी जीवनामध्ये आपल्याला ग्रहण करण्यासाठी ही बलस्थाने महत्वाची आहे. मी तेजस्वी दीप आहे. स्वतःला सांगा, मी काय आहे? मी एक तेजदीप आहे. मी परमेश्वराचा अंश आहे. मी एक तेजस्वी दीप आहे असे मनाला सांगायचं. आपणच आपले सोबती आणि आपणच आपले मित्र बनायचं. शब्दांनी नव्हे तर कृतीतून जगाला हे दाखवायचं. शब्दांनी नव्हे तर कृतीतून जगाला हे उंजवायचं. एकाकी वाटेवरती प्रयत्नांती चालायचं, कारण प्रयत्नांती परमेश्वर लाभतो. म्हणून एकला विजय आमच्या स्वामींनी सांगितलंय. म्हणून एकाकी वाटेवरती प्रयत्नांती चालायचं. शेवटी ध्येय ईश्वर प्राप्ती. आपण इथे बसलेले सर्वांचं ध्येय, विचार वेगळे असतील, आचार वेगळा असेल, भावना वेगळी असेल, काही हरकत नाही, परंतु शेवटी एका देवाच्या रस्त्याने वाटचाल करत असताना ध्येय ईश्वर प्राप्ती साधनेत नहायचं. एक देव एक धर्म सत्वतेत जगायचं. एक देव एक धर्म सत्वतेत जगायचं. श्री गुरुवर्यांच्या चरणी समर्पित करते. माझ्याकडून बोलत असताना वेळ पुढे गेलेला आहे, त्याबद्दल श्री गुरुवर्यांची क्षमा मागते. आणि पुन्हा एकदा आपण सुजाण श्रोते आहात. आपण मला इतक्या धीर गंभीरतेने ऐकून घेण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी आभार व्यक्त करते. धन्यवाद.